हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 4 जानेवारी 2024 या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे आणि त्याचबरोबर या दिवशी कालाष्टमी सुद्धा आलेली आहे। म्हणजे हा जो गुरुवार आहे तर या दिवशी अतिशय 2 शुभयोग जे आहेत तर ते एकत्रितपणे जुळून आलेले आहेत आणि म्हणूनच या दिवसाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार या असल्यामुळे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे। ज्याप्रमाणे आपण दर गुरुवारी करतो त्याच पद्धतीने आपल्याला व्रत करायचं आहे आणि माता लक्ष्मीची सेवा आणि उपाय सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत। त्याचबरोबर आपल्याला उद्या कालाष्टमी आहे तर त्यामुळे कालभैरवांची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्यांची सुद्धा आपल्याला उपासना सेवा आणि काही उपाय सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत। तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक अशी वस्तू टाकायची आहे तर ही वस्तू टाकल्यामुळे आपले जे काही सर्व दोष असतील, अडचणी असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल तर ते संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपली कितीही मोठी कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा यामुळे पूर्ण होईल। असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर बघा उद्या कालाष्टमी आहे। कालाष्टमीच्या दिवशी आपण कालभैरवांची पूजा करत असतो, त्यांचा उपवास सुद्धा करत असतो आणि कालभैरवांची यामुळे आपल्याला कृपाही प्राप्त होत असते आणि आपल्याला सर्व पापापासून दुःखापासून सुद्धा मुक्ती मिळण्यासाठी मदत होत असते। ज्यांना रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतात किंवा तर त्यांनी हा उपवास करायचा आहे आणि कालभैरवांची सेवा उपासना सुद्धा करायची आहे। त्यामुळे तुमची जी काही भीतीदायक स्वप्न तुम्हाला पडत असतील तर त्यापासून तुम्हाला मुक्तता मिळेल। तर बघा कालभैरव हे दुसरे तिसरे कोणी नसून हे भगवान शिवशंकरांचा एक अवतार आहेत आणि म्हणूनच आपण प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्ष अष्टमी जी असते किंवा कालाष्टमी जी असते तर ती साजरी होत असते। तर त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही सर्व दोष असतील, अडचणी असतील, वारंवार जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येत असेल तर तुम्हाला त्यातून जर सुटका हवी असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर दारिद्र्य असेल, गरिबी असेल किंवा तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या हातामध्ये जर अलक्ष्मी असेल आणि तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल जी भरपूर दिवसांपासून तुम्ही भरपूर प्रयत्न करून कष्ट करून सुद्धा जर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळीला जायचं आहे। अंघोळीचं जे पाणी आपल्याला काढायचं आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। गुरुवारच्या दिवशी चिमूटभर हळद आपण जर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या कुंडलीमधला जो गुरुग्रह आहे तर तो त्यामुळे मजबूत होत असतो, स्ट्रॉंग होत असतो आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे जे काही मार्ग आहेत तर ते सुद्धा मोकळे होत असतात आणि भविष्यात येणाऱ्या सर्व अडचणी सुद्धा यामुळे दूर होत असतात आणि त्यासोबतच भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला यामुळे प्राप्त होत असतो आणि आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा यामुळे पूर्ण होत असते। तर त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य यामुळे टिकून राहतं आणि त्यामुळे प्रत्येक घरातल्या व्यक्तीने अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळी करायची आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्हाला ते सुद्धा आवर्जून टाकायचं आहे। गंगाजल नसेल तर गोमूत्र सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू तुमच्या अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे। तर पहा गुरुवारच्या दिवशी उद्या कालाष्टमी आलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकू शकता। काळे तीळ जे आहे तर ते तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले किंवा खडे मीठ जे आहे तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यामुळे तुमच्यामध्ये जी काही नकारात्मकता असेल किंवा जे काही दोष असतील, नजर दोष असेल किंवा इतर प्रकारचे कोणतेही दोष असतील तर ते सुद्धा यामुळे तुमचे दूर होतील। त्यामुळे तुम्हाला तुमचा जो काही पितृदोष असेल किंवा प्रखर पितृदोष जर तुम्हाला असेल की त्याचा त्रास जर तुम्हाला होत असेल तर तो सुद्धा यामुळे दूर व्हायला मदत होईल आणि त्यामुळे तुम्हाला या ज्या सांगितलेल्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। भगवान कालभैरव जे आहेत तर त्यांची त्यामुळे तुम्हाला कृपा प्राप्त होईल आणि ज्या वेळेला आपल्यावरती भगवान कालभैरव जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात तर त्यावेळेला आपल्या हातनं जी काही कळत न कळत पाप झालेली असतात तर त्यातनं आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि त्याचबरोबर आपलं दारिद्र्य गरिबी हे सुद्धा
नष्ट होत असते। त्यामुळे तुम्हाला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सांगितलेल्या वस्तू टाकायच्या आहेत। हळद, गोमूत्र, गंगाजल टाकायचं आहे, खडे मीठ टाकायचं आहे आणि काळे तीळ तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळवर करायचे आहे। त्याचबरोबर बघा, उद्या गुरुवार आहे, तर गुरुवारच्या दिवशी महिलांनी आपल्या डोक्यावरनं पाणी घ्यायचं नसतं, केस धुवायचे नसतात। तर त्यामुळे तुम्ही उपवास जरी केला नसेल तरी सुद्धा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तुमचे केस धुवायचे नसतात। केस धुतल्यामुळे आपल्याला काय होतं तर आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात। त्यामुळे तुम्हाला या गोष्टी सुद्धा आवर्जून पाळायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला अंघोळ करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुमच्या मनामध्ये जप करायचा आहे आणि अंघोळ करायची आहे। तर तुम्ही हा एक प्रभावशाली उपाय नक्की उद्याच्या दिवशी करून बघा। तुमच्या आयुष्यातले सर्व संकट, अडचणी हे सर्व दूर होतील। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।